आज नेवासा तालुक्यातील देडगाव येथील देवी वस्ती शाळा या ठिकाणी आज या शाळेच्या वतीनं बाल आनंद मेळावा इग्नाइट फेस्ट या बाल उद्यम संस्काराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तसेच महिलांसाठी हळदी कुंकू असेल, वाण वाटप कार्यक्रम असेल, विविध उखाण्याचा कार्यक्रम असेल, असा विविध अनेक कार्यक्रम महिलांसाठी या शाळेमध्ये घेतले गेलेले आहे। या शाळेमध्ये महिला पालक, पुरुष पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांचं जे काही खरेदी विक्री करत होते, या ठिकाणी संसर्गोपयोगी वस्तू होत्या, भाजीपाला असेल, खाद्यपदार्थ असतील, ही वस्तूची खरेदी विक्री पालकांनी केली आणि पालकांनी खरेदी करून त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देश हा शाळेचा असतो आणि म्हणूनच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या शाळेमध्ये घेतले गेलेला आहे। तर आपल्या बरोबर काही पालक जोडले गेलेले आहेत, आपण त्यांची मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत। किंवा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी वस्ती देडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी बाल मेळावा आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात पालक वर्ग त्याबरोबर महिला भगिनी उपस्थित झालेला आहे। आपण पाहू शकता विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी मुलांसाठी लावण्यात आलेले आहेत। या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय चिलका मॅडम व शाळेचे सहशिक्षक आदरणीय घटमा सर यांनी विशेष प्रयत्न घेतले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। आणि या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो आनंद उसळून होत आहे त्यासाठी सर्वांच्या चेहऱ्यावर हसू खुललेले आहे। मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आलेल्या पालकांचे, माता भगिनींचे सर स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या देवी वस्ती शाळेवर हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि बाल मेळावा उत्साह साजरा झाला। मुलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता। कोणी भाजीपाला, कोणी मिठाई, कोणी खायच्या वस्तू असे वस्तू आणल्या होत्या। सरांनी आणि मॅडमनी खूप कष्ट घेतले, 3-4 दिवसापासून तयारी करत होते। सर आणि मॅडम यांना खूप अशी इच्छा आहे का इथली मुलं खूप हुशार झाली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, अशी इच्छा आहे त्यांची। माझा नातू पण इथं शाळेत घातलेला आहे, तो पण इतका हुशार झाला इथं आल्यापासून। इंग्लिश असो, संस्कृत असो, मराठी असो, सगळ्या प्रत्येक विषयात मुलं हे टॅलेंट व्हायला लागले। सरांना पण इतकी इच्छा आहे का इथली सगळी मुलं हे झाले पाहिजेत, पालकांचा सहभाग पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहेत। आज इथं ही देवी वस्ती शाळा इथं नाही का आज बाल आनंद मेळावा म्हणजे साजरा करण्यात आला। हळदी कुंकू म्हणजे हे कार्यक्रम ठेवण्यात आला, म्हणजे मुलांचं नाही की एक आनंद म्हणून आपण म्हणजे त्यांचा आनंद बघण्यासाठी आपण एवढं म्हणजे सगळ्या महिला झालं, बाल हे झालं, म्हणजे त्यांचं एक आम्हाला पण आनंद वाटला त्यांचा, म्हणजे ते आनंद बघून खूप आनंद वाटला। बाळासाहेबराव माझे पती, तर मी त्यांची सौभाग्यवती। राज्य भारताने नाकारले, मोहन पाटलांसाठी सौभाग्य स्वीकारले। मुंबई पुण्यात पेरली चांदी, त्याच्यात निघाले महात्मा गांधी, महात्मा गांधी खाल्ला कोबू, त्याच्यात निघाले सुभाष बाबू खाल्ला पेरू, त्याच्यात निघाले पंडित नेहरूने खाल्ला दाम, त्याच्यात निघाले तुळशीरामाने मांडला हॉटेल, त्याच्यात निघाले नाना पाटलांनी किरत केली, भारत माता किल्ल्यावर नेली, भारत माताच्या हातात सोन्याचा त्यांच्या हातात सोन्याचा दांडा, भारत माताच्या हातात तिरंगी झेंडा। घरमधल्या घरात होता खाट, खाटावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती बशी, बशीत होता कप, कपात होता चहा, त्यात पडली माशी, अशोकराव गेले काशी, तर मी धरते एकादशी। धन्य ती जिजाऊ जिने घडविले छत्रपती, प्रदीपरावांचं नाव घेते मी, त्यांची सौभाग्यवती। देवगडचे गुरुदत्त, शिर्डीचे साई, नितीनरावांचे नाव घेते प्रणितीची आई। रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, गणेशरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस खास। एक समयी 5 वाटी विलासरावांचे नाव घेते मी, त्यांची सौभाग्यवती। आईच्या कुशीत सागररावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी। साडीचा पदर घेते साधा, कैलासराव माझे कृष्ण मी त्यांची राधा। तेव्हा कोण सोमनाथरावांचं नाव घेते त्यांचा मान राखून। पोपटाली गमतीला, द्राक्षाच्या बागेत पोपटाली गमतीला, योगेश पाटलांचं नाव घेते स्त्रियांच्या पत्नीला। सूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, रवींनी दिला सौभाग्याचा आहेर।
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी अनिल रावांचे नाव घेते रामकृष्ण हरी. हे का मी आज बिस्किट आणले, मीठ आणलं, चाऊमिनचा पुडा आणला. आज पॉपकॉर्न आणि खारी शेंगा विकायला आणले. हे 10 हे 10. मी आज पाणीपुरी विकायला आणली आहे. एक प्लेट 20 रुपयाला आहे. बऱ्याच जणांनी माझ्याकडून पाणीपुरी घेतली आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी वस्ती बालाजी देडगाव येथे आपल्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा त्याचबरोबर महिला भगिनींसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ येडके, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार युनुसभाई पठाण, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य साहेबराव पाटील कदम आणि सर्व मान्यवर आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित झालेल्या आहेत. त्याचबरोबर हे जे बालगोपाळांनी जे स्टॉल मांडलेले आहेत त्या स्टॉलचा खरेदीचा आनंद घेत आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाचा हेतू असा की या सगळ्या महिला भगिनी या शाळेमध्ये आल्या पाहिजे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी अशा या महिला भगिनी शाळेत आल्यामुळे या शाळेच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने मदत होणार आहे. त्याचबरोबर बाल आनंद मेळावा 4 भिंतीच्या पलीकडं विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळलं पाहिजे, खरेदी विक्री कळली पाहिजे, आपले वडील कसे पैसे कमावतात आणि आपण त्याची किंमत कशी राखली पाहिजे हे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजे. म्हणून हा सुंदर असा कार्यक्रम या शाळेमध्ये आयोजित केला आणि खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप पाहता तो उद्देश सफल झाला असं आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं. इथे आलेले सर्व पालक, मान्यवर, सगळ्या महिला भगिनी मी वेळात वेळ काढून इथं आले त्याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि यापुढे देखील तुमचं सहकार्य असंच राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. ताज्या घडामोडींसाठी आता G9 मराठी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा.